केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांना नोटीस बजावली आहे, तर अजित पवारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही बोलावण्यात आलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता हजर राहण्याचे आदेश दिलेत। संघटन कोणाकडे याबाबतचं म्हणणं मांडावं लागणार आहे। शरद पवार उद्या आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीयेत। आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भातली शरद पवार गटातर्फे 9000 शपथपत्र आयोगाकडे सादर केली जातील, तर अजित पवार गटातर्फे 5000 शपथपत्र दाखल होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत। अजित पवार गटावर शरद पवारांचा आक्षेप आहे। राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीसाठी प्रस्तावक छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांच्या सहमतीनंच शरद पवार यांची निवड झाली होती आणि सध्या हे चारही नेते अजित पवार गटामध्ये आहेत। अजित पवार गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये त्रुटी असल्याचं हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। थेट जाऊयात दिल्लीला। राम, शरद पवार स्वतः उद्या उपस्थित राहणार नाहीयेत आणि याबाबत काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा शंका उपस्थित केली होती। बिलकुल, खरं तर दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। एक आज आणि दुसरी म्हणजे की उद्या। आज जी आहे ती शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची बैठक आहे। यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या होणार आहेत आणि जर चिन्ह जर गोठवण्यात आलं आणि पक्ष जर हातात आला नाही तर काय रणनीती असावी या संदर्भामध्ये शरद पवार संपूर्ण कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत आणि पक्षाची भूमिका जी आहे ती आज स्पष्ट केली जाणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की उद्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे काही नोटीस पाठवण्यात आलेले आहे त्यामध्ये शरद पवार उपस्थित राहणार नाही, तर ते आपल्या वकिलांना पाठवणार आहेत। अभिषेक मनु सिंघवी हे त्यांच्यातर्फे उपस्थित राहणार आहेत, तर अजित पवार यांच्यातर्फे सुद्धा वकील उपस्थित राहतील। अजित पवार गटाकडून कोण महत्त्वाचे नेते उपस्थित राहतात का ते पाहावं लागणार आहे। परंतु या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे अफिडेव्हिट दिलेलं आहे त्या अफिडेव्हिटवर अजित पवार यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावरच आता शरद पवार यांनी आक्षेप घेतलेला असल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। म्हणजेच काय तर जे अफिडेव्हिट दिलेले आहेत, जे शपथपत्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, बोगस, ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशाचं सुद्धा प्रमाणपत्र त्याच्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर शाळेमधले आणि शिक्षण संस्थांमधले अनेक जे पदाधिकारी आहेत, सरकारी नोकरीमधल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश जे आहे ते या शपथपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। तर ही त्रुटी जी आहे ती समोर मांडण्यात आलेली आहेत। आणि त्याचबरोबर सध्या संपूर्ण देशामधील 24 राज्यातील प्रतिनिधी म्हणजेच की प्रदेश अध्यक्ष हे शरद पवार यांच्या बाजूनं असल्याचं सुद्धा या शपथपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे शपथपत्र संपूर्ण दाखल करण्यात आले ते सुद्धा चुकीचे अजित पवार यांचे कसे आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शरद पवार यांची निवड करताना प्रस्तावक म्हणून छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे पहिले 4 जण आहेत। आणि जर त्यांच्याच सांगण्यावरून जर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आला असेल तर मग आता U-टर्न का घेतला जातोय असा सुद्धा आक्षेप जो आहे तो शरद पवारने या निवडणूक आयोगाच्या समोर मांडलेला आहे। त्यामुळे या सर्व मुद्द्यावर घणाघात करण्यात आलेला आहे। आता अजित पवार कशा पद्धतीने उत्तर देणार ते सुद्धा पाहावं लागणार आहे। ठीक, राम, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एकंदरीत सध्याच्या परिस्थितीमध्ये जे मुद्दे आता समोर येतात ते पाहता शरद पवार गटाची बाजू सध्या तरी मजबूत दिसते। सह्याद्रीची उंची म्हणजे